केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांचे आज दुपारी नाशिक शहरातील महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। फटाक्यांच्या आतषबाजीत भूषण लोंढे यांच्या हस्ते मंत्री आठवले यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर आठवले यांनी त्रिरश्मी लेणी येथील बौद्ध विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। यावेळी बौद्ध भिक्खू भदंत सुगत महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील ग्रहण करण्यात आले। अध्यक्ष माननीय नामदार लोकनेते संघम नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बौद्ध स्मारकाच्या परिसरात लावण्यात आलेल्या महाबोधी वृक्षाचेही उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले। आपण सर्वजण उपस्थित आपण बोधिवृक्ष वंदना आपण म्हणणार आहोत। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा यस्य पूजिता या सोहळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या धर्मपत्नी सीमाताई आठवले यांच्यासह अनेक आप्तेष्ट व नातेवाईक उपस्थित होते। तर रिपाई गट नेत्या दीक्षाताई लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनाली जाधव, नारायण गायकवाड, अमोल पगारे, बाबा पठारे, संतोष कटारे, समाधान जगताप, बाळासाहेब सोळसे यांच्यासह असंख्य रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त नाशिकमध्ये 2 मार्च रोजी भव्य बौद्ध धम्म परिषद तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व नागरिकांना व ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। या ठिकाणी सर्व बौद्ध अनुयायांच्या वतीने या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे। 2 मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केल्याचा दिवस आहे। प्रत्येक वर्षी या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी येतात हजारोच्या संख्येने आणि काळाराम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतात। त्यामुळं तो दिवस औचित्य ठेवून ही धम्म परिषद आहे ती धम्म परिषद ठेवण्यात आलेली आहे। या धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे आणि विश्व शांतीचा विचार देण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सर्व माझ्या नाशिकांना माझं नम्र निवेदन आहे, उद्याच्या धम्म परिषदेला जी गोरखपूर मैदानात होणारी धम्म परिषद आहे त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहू अशा पद्धतीचं मी नम्र निवेदन करतो, आवाहन करतो आणि धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि बौद्ध धर्माचं जे मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्म वाढवण्याचं जे काम आहे
ती जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी आपण पार पाडूया. त्यासाठी उद्याची धम्मपरिषद जी आहे त्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मी आवाहन करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. या धम्म परिषदेच्या निमित्ताने तब्बल 10 देशातील शेकडो धर्मगुरू, बौद्ध भिक्खू, भंते तसेच केंद्रीय आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. आयोजकांनी नागरिकांना या ऐतिहासिक धम्म परिषदेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.